तर आता दुग्ध व्यवसाय बघायला गेलो तर बऱ्यापैकी शेतकरी आता तुम्ही इथंच बघताय, जवळच उदाहरण आहे तुमच्या ही 100 जनावरांच्या गायीचं गोठं आता संपुष्टात आली तर शेतकऱ्यांना ते परवडतं का होईल इतका टोटल चार्जर वापरून 2 गाय राखून विदाउट मांडव लावून आता टोटल म्हणजे 6,60,000 रुपये टोटल एक हिच्यामध्ये दुधाचे पैसे झाले. 6,60,000 रुपये 2 जनावर होतं. जरा आम्ही वाढव म्हणून दुसरे गाय आणलो. ते गाय आता लॉस झाल्यामुळे आम्ही जरा माघार घेतले. 6 लाख रुपये टोटल माझं 2 हिच्यामध्ये दुधाचे पैसे झाले मिल्क चार्जर वापरल्यापासून. वापरले माझ्या गाय तसं मिल्क चार्जला किती खर्च केला असेल साहेब? 25-30 बजेट आहे की नाही? जास्त लई झाली, लई तर लई. साहेब आपण 2,000 रुपये बकेट धरू, किती म्हणलो? 2,000 रुपये 25 बकेट झाली, किती खर्च? 50,000 रुपये खर्च केला साहेब. 4.5 लाख रुपये झाले. 4.5 लाख रुपये झाले. माझा हिशोब आहे की नाही साहेब? जे खर्चाच्या बाबतीत बचत आहे आणि उत्पादनात वाढ आहे की दर वाढ झाली, त्याबद्दल बरेच शेतकरी अजून वापर करायला टाळाटाळ करतात. त्यांच्यासाठी सांगतो सर्व शेतकरी हे काय ना कंपल्सरी वापरायला पाहिजे. माझं चूक आहे दुसऱ्याने करायला नाही पाहिजे. व्यवस्थित वापरून व्यवस्थित जनावर केल्यावर फायदेशीर होते. आणि जनावरशिवाय शेती नाही, शेतीशिवाय जनावर नाही. मी साईड बिझनेस म्हणून करतो, पण मूळ बिझनेस तेच झालाय माझा. आता महिन्याला 60-70 हजार रुपये आरामशीर येते. पेमेंट किती येते तेवढं महिन्याला पेमेंट घेतो, तेवढं पैसे येते, व्यवस्थित चालतं. जेवढे नोकरीत पैसे देत तेवढेच आपले जनावर मध्ये येतो. खरोखर येते, काय अतिशक्ती नाही, काय नाही.